काय चाललंय तुझं? बोल ना अथर्वंशी. आणि अथर्वला मनापासून वाईट वाटले. त्यांचा चेहरा बघ जरा. मीरा, मी त्यांच्याकडे बघायला सांगते, बघ तरी. ऐक ना, बाबा बोललेत त्यांच्याशी, खूप बोललेत त्यांना. आणि अथर्वंना सुद्धा त्यांची चूक कळली आहे ग. मीरा, एकदा बोल. वेदा कुठे? वेदा शाळेत गेली आहे. आणि हो, तिला पिकनिकला जायचंय ना, तर वेदाचे बाबा. हो हो, तिला पिकनिकला जाण्यासाठी काही वस्तू हव्या होत्या. त्या वेदाचे बाबा ऐकताय ना? हो. हा, मी ते म्हणत होते की वेदाला पिकनिकला जाण्यासाठी काही वस्तू हव्या होत्या. त्याची मी लिस्ट बनवून दिली होती तुम्हाला. तुम्ही त्या आणल्यात का? ते आणतो मी, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मीरा, पाडव्याच्या दिवशी जे काही झालं. ऐका ना, मी काय म्हणते की वेदाची बॅग भरून ठेवते मी रूम मध्ये जाऊन. तिने सगळा पसारा करून ठेवला असणार आहे. मी पटकन आवरते, तुम्ही त्या वस्तू आणून द्या. हा, मला आलेच मी. मीरा खरंच खूप हर्ट झाली. हो अथर्व, कारण मीरा हळवी आहे आणि तुमच्या बोलण्याने खरंच ती खूप हर्ट झाली.